17 नोव्हेंबर 2025 रोजी राणीबाग येथील शक्ती नावाच्या वाघाचा मृत्यू झाला। त्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मी प्रशासनाची पत्रावर केला असता त्याचबरोबर रुद्र नावाचा एक वाघ देखील प्राणीसंग्रहालयामधून गायब झाल्याची माहिती मला मिळाली होती। त्या अनुषंगाने या दोन्ही गोष्टींची विचारणा करण्यासाठी मी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला आज पत्र लिहिलं होतं। राणीबाग प्रशासनाने मला त्या पत्राचं उत्तर दिलं असता ते उत्तर ऐकून मला फार मोठा धक्का बसला, कारण शक्ती नावाच्या वाघाचा मृत्यू झाला हे नक्कीच आहे, परंतु रुद्र नावाच्या वाघाचा मृत्यू देखील 25 ऑक्टोबर 2025 रोजी झाला आणि शक्ती नावाच्या वाघाचा मृत्यू 17 नोव्हेंबर 2025 रोजी झाला। म्हणजे दोन वाघांचा मृत्यू 2 सलग महिन्यांमध्ये झालेला आहे। ही बाब अतिशय गंभीर आहे। याचा अर्थ राणीबाग प्रशासनाच्या गलथानपणामुळे या 2 वन्यजीवांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे। मी या ठिकाणी आपल्याद्वारे विनंती करतो प्रशासनाला की या दोन्ही वाघांच्या मृत्यूचं खरं कारण काय ते जनतेसमोर आलं पाहिजे। अन्यथा हे जर आपण याची व्यवस्थित माहिती दिली नाही तर भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन करून चौकशी समिती नेमण्याबद्दल या ठिकाणी आग्रही भूमिका घेऊ।